माझं नाव अर्चना, वय वर्ष 38. आयुष्याच्या या टप्प्यावर आल्यावर माणूस सहसा स्थिर होतो. आयुष्याचा आनंद घेतो, पण माझ्या नशिबाने काही वेगळाच खेळ मांडला होता. गेल्या वर्षी माझ्या आयुष्यात असा एक वादळ झाला, ज्याने माझं हसतं-खेळतं घर एका क्षणात उद्ध्वस्त करून टाकलं. माझे पती, ज्यांच्यासोबत मी आयुष्याची सुंदर स्वप्न पाहिली होती, ते एका गंभीर आजाराने मला या जगात एकटं सोडून निघून गेले. पतीच्या जाण्यानंतर सुरुवातीचे काही महिने कसे गेले, हे मला आजही आठवत नाही. नातेवाईक आले, सांत्वन केलं आणि आपापल्या घरी निघून गेले. शेवटी उरले ते फक्त मी आणि हे चार भिंती आणि एक भयानक शांतता. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत घरात फक्त माझाच आवाज घुमायचा. 38व्या वर्षी आयुष्यातलं आलेलं हे एकाकीपणाचं सोसणं दिवसेंदिवस खूप कठीण होत जात होतं. घर खूप मोठं होतं. सकाळी उठून आवरणे, भांडी, झाडू, पोछा, स्वयंपाक या सगळ्या गोष्टी करताना माझी शारीरिक आणि मानसिक खूप धावपळ व्हायची. शारीरिक थकायचे, पण त्याहूनही जास्त मन थकायचं. नैराश्याच्या गर्तेत जात असतानाच एका संध्याकाळी माझ्या मैत्रिणीने सीमाने मला सल्ला दिला, "अर्चना, तू स्वतःला किती त्रास देणार आहेस? घरात मदतीसाठी एखादा कामगार ठेव. निदान तुझा कामाचा ताण तरी कमी होईल आणि घरात कोणीतरी वावरत राहील." तिचा सल्ला मला पटला. मी ओळखीच्या एका एजन्सीमध्ये फोन करून घरातील कामासाठी माणसाची मागणी केली. 2-3 दिवसातच माझ्या घराची बेल वाजली. मी दरवाजा उघडला आणि समोर एक तरुण उभा होता. "नमस्ते मॅडम, मी सागर. एजन्सीने पाठवलंय." तो अत्यंत नम्रपणे म्हणाला. मी त्याला आज बोलवलं. सागर दिसायला खूप तेजस्वी, उंच आणि दणकट शरीरयष्टीचा होता. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं आणि डोळ्यात कमालाची नम्रता. तो फार तर 25च्या आसपास असावा, पण त्याच्या रुबाबदार व्यक्तिमत्वामुळे तो खूप प्रभाव पडणार होता. मी त्याला घरातील काम समजावून सांगितले. "बघ सागर, मला घरात स्वच्छता आणि वक्तशीरपणा आवडतो. भांडी, झाडलोट आणि किरकोळ खरेदी ही तुझी कामं असतील." "जी मॅडम, तुम्ही जसं सांगाल अगदी तसंच होईल. काळजी करू नका," तो हसून म्हणाला. पहिल्याच दिवसापासून सागरने कामाला सुरुवात केली. तो घरात आला की स्वच्छतेचा एक वेगळाच वेग दिसायचा. कुठेही कामात कुचराई नव्हती, कशाची तक्रार नाही. त्याच्या वागण्यात माझ्याबद्दल एक वेगळाच आदर आणि आदरयुक्त अंतर असायचं. तो कामाचा आला की शांत असलेल्या घरात एक जिवंतपणा यायचा. सुरुवातीला मी त्याच्याशी खूप कमी बोलायचे. फक्त कामापुरता संवाद असायचा. "सागर, चहा घे" किंवा "सागर, बाजारातून भाजी घेऊन ये." पण हळूहळू मला जाणवायला लागलं की तो घरात असला की माझं मन थोडं शांत राहायचं. तो कपडे वाळत घालताना किंवा लादी पुसताना माझं लक्ष नकळत त्याच्याकडे जायचं. त्याची ती उबदार आणि मजबूत बांधणी, तो काम करताना त्याच्या कपाळावर येणारा घामाचा थेंब आणि त्याचा शांत स्वभाव, या गोष्टी माझ्या मनाच्या कोणत्यातरी कोपऱ्यात हळूच घर करत होत्या. पतीच्या जाण्यानंतर एका स्त्री आणि म्हणून माझ्या भावना पूर्णपणे सुप्त झाल्या होत्या. पण सागरच्या उपस्थितीने माझ्या मनात कुठेतरी एक हलक्याशा अनपेक्षित लहरी उमटू लागल्या होत्या. कधी-कधी मी गॅलरीत उभं राहून त्याचा विचार करायचे. "काय विचार करतेस तू अर्चना? तुझा कामगार आहे आणि तू या घरची मालकीण." मी स्वतःलाच टोकायचे आणि मन वळवायचा प्रयत्न करायचे. पण भावनांवर कोणाचं नियंत्रण असतं का? एका रविवारी दुपारी घरात खूप शांतता होती. सागर हॉलमध्ये टीव्हीचा टेबल साफ करत होता. मी किचनमधून त्याला पाहत होते. त्याची प्रत्येक हालचाल खूप समतोल आणि लयबद्ध वाटायची. तो काम करत असताना त्याच्या चेहऱ्यावरचे भाव अगदी प्रामाणिक असायचे. "सागर, तुला काही अडचण तर नाही ना कामात?" मी किचनमधून बाहेर येत विचारलं. तो वळला आणि त्याने मान झुकवून उत्तर दिलं, "नाही मॅडम, काहीच अडचण नाही. उलट तुम्ही मला एवढा मान देता, हेच माझ्यासाठी खूप आहे." त्याच्या त्या साध्या आणि प्रामाणिक वाक्याने माझ्या मनातील त्याच्याबद्दलचा आदर आणखी वाढला. तो केवळ एक कामगार राहिला नव्हता, तर या ओस पडलेल्या घरात तो आशेचा एक किरण बनून आला होता. मला रोज सकाळी त्याची वाट पाहावीशी वाटायची. तो कधी येईल आणि कधी घराची बेल वाजेल, अशी एक वेगळी सुरूर माझ्या मनात जागा घेऊ लागली होती. एकाकीपणाच्या अथांग समुद्रात बुडताना मला सागरच्या रूपाने एक किनारा दिसू लागला होता. पण हे नातं पुढे काय वळण घेणार आहे, याची मला अजिबात कल्पना नव्हती. दिवस साखरेसारखे विरघळत होते. सागर घरात काम करायला लागून आता 2 महिने झाले होते. त्याच्या येण्याने माझ्या घरातील ती भयान शांतता पूर्णपणे नाहीशी झाली होती. तो घरात असला की एक वेगळा जिवंतपणा जाणवायचा. सागर केवळ आपलं काम करून निघून जाणारा कामगार राहिला नव्हता. तो नकळत माझी काळजी घेणारा एक आधार बनत चालला होता. मी वेळेवर जेवले आहे की नाही, माझा मूड कसा आहे, या सगळ्या गोष्टींकडे त्याचं बारीक लक्ष असायचं. "मॅडम, तुम्ही आज खूप विचार करताय असं दिसतंय. चहा करू का तुमच्यासाठी? ते थोडं प्रसन्न वाटेल." कधी-कधी मी विचारात गढून गेलेली असताना तो अगदी आदरपूर्वक जवळ येऊन विचारायचा,
त्याच्या या साध्या आणि आपुलकीच्या शब्दांनी माझ्या मनावर साचलेली धूळ हळूहळू उडून जात होती. पतीच्या जाण्यानंतर तो जिव्हाळा, तो आपुलकीचा शब्द मला हवा होता. तो नकळत मला सागरकडून मिळत होता. एक स्त्री म्हणून माझ्या मनात दबलेल्या अनेक भावना पुन्हा जाग्या होऊ लागल्या होत्या. मी 38 वर्षाची होते आणि तो 25शीतला तरुण. पण जेव्हा तो माझ्याशी बोलायचा, तेव्हा त्याच्या डोळ्यातील काळजी पाहून मला वयाचा हा फरक कधी जाणवला नाही. कधीकधी तो काम करताना मी त्याला चोरून पाहायचे. त्याच्या कामातील एकाग्रता, त्याची ती कणखर शरीरयष्टी आणि त्याच्या बोलण्यातील तो गोडवा, या सगळ्या गोष्टी मला त्याच्याकडे आकर्षित करत होत्या. मी काय करते हे योग्य आहे का, असा प्रश्न रोज रात्री मी स्वतःला विचारायचे. पण एकाकीपणाचा भार एवढा मोठा असतो की मानवी मन शेवटी आधाराचं शोधत असतं. एक दिवशी जुलै महिन्यातील संध्याकाळ होती. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. आभाळ पूर्णपणे भरून आलं होतं आणि विजेचा कडकडाट सुरू होता. घरातील लाईट अचानक गेली. पूर्ण अंधार पसरला होता. मी हॉलमध्ये सोफ्यावर बसले होते. माझ्या पाठीत आणि मानेत दिवसाभराच्या कामामुळे तीव्र वेदना होत होत्या. मी अंधारातच मान चोळत अस्वस्थपणे बसले होते. सागरने फोनची टॉर्च लावली आणि तो हॉलमध्ये आला. मला असं पाठीला हात लावून बसलेलं बघून तो काळजीने पुढे आला. मॅडम, काय झालं? खूप त्रास होतोय का पाठीचा? त्याचा आवाज खूप काळजीयुक्त होता. हो सागर, अचानक खूप कळ निघते पाठीत आणि मानेमध्ये. अगदी सहनच होत नाहीये, मी वेदनेने विवळत म्हणाले. त्याने फोन एका बाजूला ठेवला. मोबाईलच्या त्या मंद प्रकाशात त्याचा चेहरा खूप गंभीर आणि काळजीत दिसत होता. मॅडम, मी एक विचारू? जर तुमची हरकत नसेल तर. माझ्या आईला पण असाच पाठीचा त्रास व्हायचा. तेव्हा मी तिला तेल लावून मालिश करायचो. मी तुम्हाला थोडं मालिश करून देऊ का? तुम्हाला नक्की आराम पडेल. तो अगदी नम्रपणे आणि संकोचात म्हणाला. त्याच्या या प्रश्नाने माझ्या मनात एक क्षणाचं विचारांचं काहूर माजलं. एका पुरुषार्थाचा स्पर्श, तोही माझ्या कामगाराचा. पण त्याच्या डोळ्यात मी पाहिलं, तिथे कोणतीही वाईट भावना नव्हती. फक्त माझी वेदना कमी करण्याची प्रामाणिक तळमळ होती. माझं मन वेगाने धावत होतं. शरीर वेदनेने व्याकुळ होतं आणि मन एका आधारासाठी आक्रंदत होतं. चालतंय सागर, तू जरा मालिश करून दिलीस तर खूप बरं वाटेल, मी शेवटी हळूच म्हणाले. त्याने मान हलवली आणि लगेच जाऊन किचनमधून खोबऱ्याचं तेलची बाटली आणली. तुम्ही बेडरूममध्ये चला मॅडम, मी तिथे येतो, तो म्हणाला. मी बेडरूममध्ये गेले. हृदयाची धडधड प्रचंड वाढली होती. एका अनोख्या अवस्थेने मला घेरलं होतं. पाठीवरचा ताण आणि मनातील हुरूर, या दोन्ही गोष्टी मला एकाच वेळी जाणवत होत्या. मी बेडवर पालथी झोपले. काही क्षणात सागर बेडरूममध्ये आला. त्याने हातावर थोडं तेल घेतलं आणि ते दोन्ही हातांनी चोळलं. तेलाचा तो परिचित सुवास आणि सागरचा मंद श्वास खोलीतल्या शांततेत मला स्पष्ट ऐकू येत होते. तो हळूच माझ्या जवळ आला आणि त्याने आपले हात माझ्या पाठीवर ठेवले. त्याच्या हाताचा तो पहिला उबदार स्पर्श माझ्या पाठीवर झाला आणि माझ्या अंगावर एक क्षणातच सरकून काटा आला. कित्येक महिन्यानंतर एका पुरुषाचा स्पर्श माझ्या शरीराला होत होता. तो स्पर्श फक्त वेदना घालवणारा नव्हता, तर माझ्या मनातील शांततेला हलवून टाकणारा होता. सागरचे ते दणकट, उबदार हात माझ्या पाठीला लागताच माझा पूर्ण शरीरातून एक वेगळीच लहर उमटून गेली. कित्येक महिन्यांपासून ज्या वर्षाची, ज्या आधाराची माझी काया आसुसलेली होती, तो स्पर्श आज मला एका अनपेक्षित वळणावर मिळत होता. त्याने हळूहळू बोटांची बोटं माझ्या मानेवर आणि पाठीच्या स्नायूवर फिरवायला सुरुवात केली. त्याच्या प्रत्येक हालचालीत एक कमालीचा संयम आणि हळुवारपणा होता. कुठेही घाई नव्हती किंवा कोणताही वाकडा विचार नव्हता. त्याच्या हातातील ताकदीमुळे माझ्या पाठीतील ताण आणि तीव्र वेदना हळूहळू हलक्या होऊ लागल्या होत्या. पण वेदना कमी होत असतानाच माझ्या मनात एक वेगळीच हुरूर जागा घेत होती. खोलीत पसरलेलं खोबऱ्याच्या तेलाचा सुगंध, बाहेर पडणाऱ्या पावसाचा मंद आवाज आणि माझ्या अगदी जवळ असलेल्या सागरच्या श्वासांची गती, या सगळ्याने वातावरणात एक अद्भुत शांतता निर्माण केली होती. माझ्या हृदयाची धडधड एवढी वाढली की मला वाटायचं बहुधा सागरलाही ती ऐकू येत असावी. मी बेडवर डोळे मिटून पडले होते, पण माझं पूर्ण ध्यान फक्त आणि फक्त त्याच्या स्पर्शावर केंद्रित झालं होतं. 38 वर्षाची एकाकी आयुष्यात हा स्पर्श मला जिवंतपणाने जाणीव करून देत होता. सागर अगदी मनापासून मालिश करत होता. मॅडम, इथे खूप ताण आलाय, मी थोडं हलक्या हाताने झोवतो, तो अधूनमधून अत्यंत आदरयुक्त आवाजात पुटपुटायचा. हो सागर, खूप आराम पडतोय, मी अगदी क्षीण आणि कोपऱ्या आवाजात उत्तर दिले. माझं मन आणि शरीर दोन्ही एका विचित्र दालमयात स्थितीत होतं. एकीकडे हे चुकीचं तर नाही ना, असा विचार डोक्यात डोकावत होता, तर दुसरीकडे सागरची ही काळजी आणि त्याचा उबदार सहवास मला मनापासून हवासा वाटत होता. मसाज करत असताना पाठीचा खालचा भाग मोकळा करताना सागरचा हात नकळत माझा चुकून माझ्या कपड्याच्या थोड्या आत सरकला. त्याच्या बोटांचा थेट आणि उबदार स्पर्श माझ्या पाठीच्या त्वचेला झाला.
तो स्पर्श एवढा अनपेक्षित आणि तीव्र होता की माझ्या तोंडून नकळत एक हलकीशी उसाशी बाहेर पडली. माझा श्वास एका क्षणासाठी तिथेच रोखला गेला. त्या एका क्षणात खोलीतील वेळ जणू पूर्णपणे थांबली. सागरलाही लगेच त्याच्या हातातून झालेल्या त्या अनपेक्षित चुकीची जाणीव झाली. तो दचकला आणि त्याने क्षणाचाही विलंब न लावता आपल्या मागे हात घेतले. त्याचा श्वास वेगाने चालू लागला होता. तो एका क्षणात मागे सरकला आणि बेडजवळ उभा राहिला. खोलीत फक्त आता आम्हा दोघांच्या वेगाने चालणाऱ्या श्वासांचा आवाज येत होता. मॅडम, मला मला माफ करा. माझ्याकडून चुकून खूप मोठी चूक झाली. माझा असा कोणताही वाईट हेतू नव्हता. सागरचा आवाज भीतीने आणि संकोचाने पार कापत होता. तो खाली मान घालून उभा होता. त्याला वाटत होतं की मी आता त्याला ओरडेन किंवा त्याला घरातून काढून टाकेन. त्याच्या या घाबरलेल्या आवाजाने मी हळूच वळून त्याच्याकडे पाहिलं. मोबाईलच्या मंद प्रकाशात सागरचा चेहरा साफ दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावर भीती, पश्चाताप आणि माझ्याबद्दलचा आदर स्पष्ट दिसत होता. तो खरंच निष्पाप होता. त्याच्या मनात कोणतीही कपट भावना नव्हती, पण माझ्या मनाची अवस्था वेगळीच होती. माझ्या डोळ्यात त्याच्याबद्दल कोणताही राग नव्हता. उलट पतीच्या जाण्यानंतर आज पहिल्यांदाच मला एका स्त्री म्हणून स्वतःची अस्तित्वाची भावनांची जाणीव झाली होती. त्याच्या त्या अनपेक्षित स्पर्शाने माझ्या मनातील एकाकीपणाचा बांध पार फोडून टाकला होता. मी हळूच बेडवरून उठून बसले. माझी साडी सावरली आणि सागरकडे पाहिलं. तो अजूनही भीतीने थरथर मान खाली घालून उभा होता. सागर, मी शांत आणि भाऊक आवाजात त्याला हाक मारली. त्याने घाबरतच मान वर केली आणि माझ्या डोळ्यात पाहिलं. आमच्या दोघांच्या नजरा एकमेकांना भिडल्या. त्या शांततेत शब्दांपेक्षा डोळ्यांची भाषा बरंच काही सांगून जात होती. सागरच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. त्याला वाटत होतं की मी त्याच्यावर आता रागवेन किंवा त्याला क्षणात घरातून बाहेर काढून टाकेल. पण माझ्या मनात रागाचा एक हलका लहानसाही कण नव्हता. उलट कित्येक महिन्यांच्या भयान एकटेपणानंतर आज त्याच्या रूपाने मला एका सच्च्या मानवी आदराची जाणीव झाली होती. मी हळूच बेडवरून पाय खाली सोडले आणि त्याच्या अगदी जवळ गेले. सागर अजूनही खाली मान घालून उभा होता. मी माझा थरथरणारा हात पुढे केला आणि हळूच त्याच्या हातावर ठेवला. माझ्या स्पर्शाने तो थोडा हादरला. त्याने अश्रूंच्या तुटलेल्या नजरेने माझ्याकडे वर पाहिलं. सागर, तू घाबरू नकोस. तू काहीही चुकीचं केलं नाहीस. मी अत्यंत हळुवार आणि शांत आवाजात म्हणाले. पण मॅडम, माझा हात माझ्याकडून चुकीने स्पर्श झाला. मला खरंच खूप वाईट वाटतंय. तुम्ही मला शिक्षा द्या, पण कृपया माझ्यावर रागवू नका. तो कळकुळतीने येऊन म्हणाला. मी त्याच्या हातावरची माझी पकड थोडी घट्ट केली. माझ्या डोळ्यातून नकळत 2 थेंब घसरले आणि गालावर आले. सागर, तू समजतोयस तसं काही नाही आहे. आज कित्येक महिन्यानंतर मला जाणवलं की मी अजूनही जिवंत आहे. पतीच्या जाण्यानंतर मी एका जिवंत प्रेतासारखे जगते. या 4 भिंती, ही शांतता मला रोज आतून मारत होती. आज तुझ्या त्या स्पर्शाने आणि काळजीने मला पुन्हा एकदा जगण्याची उमेद दिली. मी माझं मन मोकळं करत होते. सागरने माझ्या डोळ्यातील पाणी पाहून आणि त्याच्या चेहऱ्यावरचे भीतीचे भाव ओसरले. त्याच्या जागा आता एका अथांग आपुलकीने आणि सहानुभूतीने घेतली. मॅडम, मी जेव्हापासून या घरात आलोय तेव्हापासून तुम्हाला रोज एकाकीपणाशी लढताना पाहतोय. तुम्ही हसणं पार विसरून गेला होतात. माझ्या मनात तुमच्याबद्दल नेहमीच खूप आदर आणि आपुलकी राहिली. मला फक्त तुम्हाला पुन्हा आनंदी पाहायचं होतं. पण मी माझ्या सीमा ओलांडू इच्छित नव्हतो. सागरनेही मन मोकळं केलं. सीमा समाजाने बनवल्या आहेत सागर. पण जेव्हा मन अत्यंत एकटं असतं तेव्हा त्याला वयाचं अंतर किंवा मान सन्मानाचे गणित दिसत नाही. त्याला फक्त एक प्रामाणिक आधाराची गरज असते. मी त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाले. सागरने हळूच माझा दुसरा हातही आपल्या हातात घेतला. त्याचे ते दणकट, उबदार हात माझ्या हातांना एक वेगळाच विश्वास देत होते. बाहेर पावसाचा जोर वाढला होता. विजेचा कडकडाट सुरू होता. पण बेडरूममधील वातावरण आता शांत आणि उबदार झालं होतं. मी कधीच तुम्हाला एकटं पडू देणार नाही मॅडम. अगदी तुमची सावली बनून राहीन, सागरने गदगदलेल्या आवाजात वचन दिलं. मला मॅडम नको म्हणू, आता अर्चना म्हण, मी मंद हसून म्हणाले. त्याच्या चेहऱ्यावर एक सुंदर हसू उमटलं. अर्चना. त्याच्या तोंडातून माझं नाव ऐकताच माझ्या हृदयाची धडधड पुन्हा एकदा वेगाने वाढली. त्या रात्री आमच्यातील मालकीण आणि कामगार हे औपचारिक नातं कायमचं संपलं होतं. तिथे उरले होते फक्त 2 जीव, ज्यांना एकमेकांच्या सहवासाची, प्रेमाची आणि आदराची तीव्र गरज होती. सागरने मला हळूच जवळ घेतला आणि त्याच्या मजबूत बाहूंमध्ये मला सुरक्षिततेचा असा अनुभव आला जो मी गेल्या वर्षभरात पूर्णपणे विसरून गेले होते. त्याच्या छातीवर डोके टेकवून मला वाटले की आयुष्यातील वादळ आता शांत झाले आहे. समाजाने काय ठरवले आहे, वयाचे अंतर काय आहे किंवा लोक काय म्हणतील, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे त्या उबदार सहवासात गळून पडली होती.
एकाकीपणाच्या अथांग अंधारातून बाहेर काढून सागरने माझ्या 38 वर्षाच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेमाचा, नवीन आशेचा आणि जगण्याचा आनंदाचा नवा प्रकाश आणला होता. आम्ही दोघेही भविष्याकडे एका नव्या विश्वासाने पाहत होतो.